अक्कलकोटमध्ये 22 वर्षीय तरुणीची गळा चिरून हत्या. प्रेम प्रकरणातून घडली घटना, प्रियकराचा आत्महत्येचा प्रयत्न. अक्कलकोटमध्ये 22 वर्षीय स्नेहा श्रीकांत बनसोडे या तरुणीची तिचा प्रियकर आदित्य रमेश चव्हाण याने प्रेम प्रकरणातून गळा चिरून हत्या केली आहे. ही घटना आज रविवार दिनांक 4 जानेवारी 26 रोजी दुपारी 12 वाजण्याच्या जवळपास येथील लोखंडे मंगल कार्यालयाच्या जवळ असलेल्या कोळी यांच्या बंगल्यात घडली आहे. प्रियकर आदित्य रमेश चव्हाण वय 24 वर्ष, राहणार नांगूर तांडा मैंदर्गी अक्कलकोट याने स्वतःवर ब्लेडने वार करून नसा कापून आत्महत्येचा प्रयत्न केला असून त्याची प्रकृती अत्यंत नाजूक अशी आहे. सध्या त्या सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. या खून प्रकरणी मुलीची आई लक्ष्मी श्रीकांत बनसोडे 40/188/68 पोंगुलमाळा रामवाडी सोलापूर यांनी उत्तर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रियकर मुलाविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर भाग 5 गुन्हा नंबर 5/26 अन्वये खून आणि इतर कलमाखाली गुन्हा दाखल केला असून पुढील तपास DYSP विलास यावर करत आहेत. प्रेम प्रकरणातून हा खुनाचा असलेला लॉजमध्ये घेऊन असल्याची माहिती उघडकीस आली आहे. अक्कलकोट शहरात आज दुपारी खुनाचा धक्कादायक घटना घडल्यानंतर अक्कलकोटमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. सोलापूर येथील 22 वर्षीय तरुणी स्नेहा श्रीकांत बनसोडे हिची हत्या झाल्याचे उघडकीस आले आहे. स्नेहा श्रीकांत बनसोडे वय 22, रामवाडी सोलापूर येथे मृत तरुणीचे नाव आहे स्नेहल. ही सध्या शिक्षणासाठी आपल्या आजोळी मामाकडे मैंदर्गी येथे वास्तव्यास होती. आरोपी आदित्य चव्हाण ह्या युवकासोबत ती अक्कलकोट येथील कोळी यांच्या बंगल्यात लॉजमध्ये थांबली होती. आज दुपारी दोघांमध्ये झालेल्या वादानंतर आरोपी युवकाने लॉजच्या खोलीत स्नेहाचा ब्लेडने गळा चिरून खून आणि स्नेहा रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर त्याने स्वतःवर ही ब्लेडने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. तो गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती गंभीर आहे. घटनेनंतर आरोपी युवक आदित्य चव्हाण राहणार नांगूर तांडा अक्कलकोट याने स्वतःवर धारदार शस्त्राने गंभीर वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. नंतर जखमी अवस्थेत त्याला तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक भिताडे यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामवार इतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून कोळी यांच्या लॉजमधील CCTV फुटेज, कॉल डिटेल्स, इतर पुरावे तपासले जात आहेत. या प्रकरणी DYSP विलास यामवार हे पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून तरुणीच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.